नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी रानभाजी, ती म्हणजे करटुल्याची भाजी. करटुले ही एक रानभाजी आहे आणि ती योग्य पद्धतीने बनवली तर तिची चव अगदी भन्नाट लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे अशा प्रकारे छान करटुले घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि हे करटुले आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण हे असे काटेरी असतात ना, त्यामुळे त्याच्यामध्ये खूप वेळा माती अटकलेली असते, त्यामुळे ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण करटुले कापून घेऊयात. करटुल्याचा शेंडा आणि देठ आपल्याला कापून टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला करटुले उभे कापून घ्यायचे आहेत. आता जे करटुले जास्त कडक आहेत त्यातील सर्व बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत. फक्त कोवळा भाग घ्यायचा आहे आणि जे करटुले कोवळे आहेत आपल्याला ते तसेच घ्यायचे आहेत, त्याच्या बिया काढायची गरज नाही. मी इथे कशा प्रकारे बिया काढून घेत आहे हे तुम्ही पाहतच आहात. फक्त बिया काढताना सांभाळून काढा, कारण त्या बिया खूप कडक असतात आणि हाताला सुरी वगैरे लागायची सुद्धा भीती वाटते. आणि कोवळे करटुले असतील त्यांच्या बिया काढायची गरज नाही, कारण त्या बिया सुद्धा कोवळ्या असतात आणि त्या पटकन शिजतात, त्यामुळे ते आपल्याला तसेच कापायचे आहेत. इथे मी आता सर्व कडक करटुल्यांच्या बिया काढलेल्या आहेत आणि कोवळे करटुले तसेच ठेवलेले आहेत. आता हे करटुले आपल्याला एकदम पातळ असे उभे काप करून घ्यायचे आहेत. या करटुल्याचे तुम्ही पाहू शकता, मी इथे कशा प्रकारे करटुले बारीक पातळ कट करून घेतलेले आहेत. असे एकदम पातळ काप केल्यामुळे करटुले आपले पटकन शिजले जातात, जास्त वेळ लागत नाही. अशाच प्रकारे आता मी सर्व करटुले कट करून घेणार आहे. करटुल्याला काही भागात कंटोळी किंवा करटुली किंवा कारटोली अशा विविध नावांनी ओळखलं जातं आणि ही भाजी जास्त करून पावसाळ्यामध्येच येते, ही रानभाजी, आणि ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आता अशा प्रकारे मी सर्व करटुले कापून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. एकसारखे पातळ काप करून घेतलेले आहेत. आता आपल्याला या भाजीसाठी कांदा आणि टोमॅटो सुद्धा वापरायचा आहे, त्यामुळे मी इथे कांदा सुद्धा उभा असा कट करून घेणार आहे. कांदा आणि टोमॅटो या भाजीमध्ये टाकल्यामुळे या भाजीची टेस्ट आणखीनच छान लागते. कांदा सुद्धा आपल्याला असा उभाच कट करून घ्यायचा आहे. आता इथे कांदा कापून झालेला आहे. आता आपण टोमॅटो सुद्धा कापून घेऊयात. टोमॅटो आपल्याला अगदी बारीक असा कापून घ्यायचा आहे. करटुले ही एक औषधी भाजी सुद्धा म्हणून वापरली जाते. करटुल्यांमुळे डायबेटीस आणि बीपी सुद्धा कमी होते. टोमॅटो कापून झाल्यावरती आपण भाजी फोडणीला टाकूयात. सर्वात आधी कढईमध्ये घ्यायचं आहे तेल. तेल तापल्यावर त्यामध्ये टाकायचे आहे मोहरी. मोहरी तडतडल्यावरती त्यामध्ये टाकायचे आहेत जिरे. आता टाकूयात कढीपत्ता आणि आता यामध्ये आपण कढीपत्ता छान असा परतून घेऊयात. आता यामध्ये टाकूयात कापलेला कांदा. कांदा सुद्धा आपल्याला यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. आता कांदा छान असा सोनेरी कलर येईपर्यंत परतून झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपला टोमॅटो सुद्धा छान असा परतलेला आहे. आता यामध्ये मी टाकणार आहे काही मसाले. सर्वात आधी आपण टाकणार आहोत हळद. आता टाकूयात लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि धने जिरे पावडर. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. धने जिरे पावडर ऐवजी फक्त धने पावडर असली तरी चालेल. आता टाकूयात मीठ आणि हे मसाले यामध्ये आपण छान असे परतून घेऊयात. आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे कापलेले करटुले आणि हे आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून म्हणजे हे हलकेसे परतूनच घेऊयात आपण यामध्ये. अशा प्रकारे आपल्याला हे यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. ही भाजी शिजायला थोडा वेळ लागतो. आपल्याला यामध्ये पाणी असं डायरेक्ट टाकायचं नाही आहे,
आता याच्यावरती आपण एक ताट ठेवणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि 5 मिनिटानंतर हे पाणी गरम झाल्यावरती आपण भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत हे गरम. आता आपलं पाणी गरम झालेलं आहे. आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकूयात आणि पुन्हा हे झाकून ठेवूयात व्यवस्थित मिक्स करून. हे आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे शिजण्यासाठी. आता 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूयात. आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. आपली भाजी छान वाफवलेली आहे आता इथे. आता आपण यामध्ये टाकूयात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि व्यवस्थित मिक्स करून भाजी व्यवस्थित परतून घेऊयात. हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला हे पुन्हा 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे. लिंबाच्या रसामुळे या भाजीला आणखीन छान टेस्ट येते. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हळूहळू करटुले मऊ होत जातात आणि कांदा टोमॅटोच्या आणि मसाल्यांची चव त्यामध्ये मुरत जाते. आता हे आपण 5 मिनिट पुन्हा झाकून ठेवूयात आणि हे आपल्याला मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. आता 5 मिनिटानंतर झाकण काढून पाहूयात आपले करटुले शिजले आहेत की आपण चेक करूयात. करटुले आपले शिजलेले आहेत. हे अगदी जास्त सुद्धा शिजून नाही द्यायचे. आता यामध्ये टाकूयात बारीक कापलेली कोथिंबीर. हे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. करटुले आपल्याला थोडेसे क्रंची ठेवायचे आहेत. अगदी जास्त गाळ सुद्धा नाही करायचा, जास्त शिजू नाही द्यायचे. आता बघा किती छान दिसते आपली करटुल्याची भाजी. कांदा टोमॅटो आणि मसाल्यामुळे आपल्या भाजीची चव आणखीनच वाढते आणि करटुल्याची अशी भाजी भाकरी पोळी किंवा गरमागरम वरण भातासोबत सुद्धा खूप छान लागते. तर मैत्रिणींनो, आजची आपली करटुल्याची चविष्ट रानभाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा.